श्रमजीवी संघटनेचा विक्रमगड कार्यालयावर बेधडक मोर्चा. विक्रमगड प्रतिनिधी प्रशांत दावाड. माझं गाव माझं शहर. वृत्तसेवा. विक्रमगड तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम 2005 रोजी अंतर्गत सुमारे 5,188 मजूर रोजगारावर अवलंबून आहेत. तथापि संबंधित ए.पी.ओ. यांच्या सुरू असलेल्या संपामुळे योजनेतील कामे पूर्णतः बंद पडली असून हजारो मजूर व त्यांच्या कुटुंबायावर उपासमारीची वेळ आली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम 2005 मधील कलम 3.1 नुसार प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी किमान 100 दिवसांचा रोजगार देणे हे शासनाचे कायदेशीर कर्तव्य आहे. केंद्र व राज्य सरकार यांनी 365 दिवस काम देणे आवश्यक आहे. मात्र ए.पी.ओ. संपावर गेल्यापासून विक्रमगड तालुक्यात ना रोजगार दिला जात आहे. हे थेट कायद्याचे उल्लंघन असून प्रशासनाची गंभीर निष्क्रियता दर्शवते. ए.पी.ओ. संपाचा फटका थेट मजुरांना बसत असताना पर्यायी व्यवस्था न करणे व मजुरांच्या जगण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हे मानवी हक्काचे उल्लंघन आहे. रोजगार हमी योजना ही दयेवर नव्हे तर कायद्याच्या आधारावर मिळणारी हमी असून ती पायदळी तुडवली जात आहे. या गंभीर परिस्थितीबाबत श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मजुरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी श्रमजीवी संघटना सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय विक्रमगड येथे तीव्र व शांततामय आंदोलन सुरू असून जर या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग व प्रशासनावर राहील, असे आवाहन महाराष्ट्र राज्य श्रमजीवी संघटनेने व महाराष्ट्र राज्य श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी संस्थापक विवेकभाऊ पंडित, संस्थापिका विद्युल्लताताई पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा, संघटन सचिव रुपेशभाऊ डोले, जिल्हा उपाध्यक्ष वसंत पवार, तालुका अध्यक्ष मंगेश काळे, तालुका सचिव किरण पिंगळे, मगन कोम, समीर दुमाडा, शरद वाजे, धावजी गोंड, पूनम भोये, गीता लोहार, रेखा बरफ व तसेच सक्रिय कार्यकर्ते सभासद यांनी इशारा केला आहे.